के लिए ये टीम, ये मैच, ये जीतना महत्वपूर्ण होगा। लेकिन अब तक सवाल बना रहेगा, जैसे जैसे गेंद गिरेगी वैसे वैसे पता चल जाएगा कि कौन इस मैच में जीतेगा। तो दो बल्लेबाज मैदान की, और हम देख रहे स्ट्राइक पर अतुल म्हात्रे, खुद कप्तान, और दूसरी तरफ हमने देखा मकरंद भगत, हार्ड हिटर बल्लेबाज। इसी कामुठा जुई नौपाड़ा प्रीमियर लीग में उन्हें राइजिंग स्टार का क्रिकेट का खिताब देकर नवाजा गया था। अब दो बल्लेबाज अपने टीम के लिए यहां पर जिताने के लिए कोशिश करेंगे, खेलेंगे, और दूसरी तरफ गेंदबाजी करने के लिए फिर सा एक आगे वाला राइजिंग स्टार प्रतीक चिपलेकर जो गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार है। तो जरूर मैं कहूंगा गणपति बप्पा मोरिया, छत्रपति शिवाजी महाराज की जय। गेम ऑन, रवि किरण 11 विपक्ष गौरी होम मेकर्स। ये पहली गेंद, यह फुल टॉस गेंद पीछे गई, यह गलती, पहली गेंद पर पहली गलती मिलेंगी। 1+4 पंजा। अगली गेंद फिर से, ये देखिए लोअर फुल टॉस डिलीवरी, वहां पर सोनू तैनात है। एक ही रन मिलेगी। सोनू के हाथ में जब गेंद जाती है, मतलब अच्छे खिलाड़ी के हाथ में जब गेंद जाती है तो ज्यादा रन लेने की संभावना कम होती है, क्योंकि उनका थ्रो जो होता है डायरेक्ट कवर करने वाले, गैदर करने वाले उस खिलाड़ी के स्टंप के सामने वाले खिलाड़ी के सामने रहता है। ये फिर से अगली गेंद मकरंद के लिए, उठाने की कोशिश की थी हल्के हाथों से, लेकिन यहां पर अंपायर ने उंगली ऊपर की और यह पहले विकेट का पतन। थैंक यू सो मच। देखिए मैं फिर से आवाज दूंगा, खाना तैयार है तो आप जाइए। हमारे दर्शकों को भी मैं जरूर कहना चाहूंगा भी आप भी जाइए खाने के लिए। तर नक्कीच तुम्ही जेवून घ्या, सर्वांसाठी ते जेवण आहे आजच्या दिवसामध्ये चवली.com। तर नक्कीच सर्वांनी जेवणासाठी जायचं आहे। आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर काय बळीराम कमळ्या पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री जगदीश बळीराम पाटील, समीर पाटील यांच्याकडून आजच्या दिवसाच्या जेवणाची व्यवस्था केली आहे। मित्रांनो, अन्न पूर्ण ब्रह्म। आयुष्यात माणूस दोन गोष्टींसाठी धावत असतो, एक आनंदाचा क्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नाचा कण। तर नक्कीच आपण त्या ठिकाणी जायचं आहे। त्या ठिकाणी पहा परेश म्हात्रे, एखादा दुसरा असता तर घरी गेला असता। अमर पाटिल बायत के बल्लेबाज, यहाँ पर पहली गेंद डॉट होते हुए, जैसे कि देखा पिछले मैच में कुछ बदलाव करने की कोशिश इस मैच में चेतन की। सोनू ने पहली ओवर में विकेट का पतन किया, मकरंद भगत जैसे बल्लेबाज को पैवेलियन में भेज दिया। फिर उसके बाद ये 9 गेंद पहली खाने के बाद किस तरह बदलाव करते हैं ये प्रतीक चिपलेकर फिर से दोहराएंगे। अमर के लिए ये उठाई गेंद, वहां पर खिलाड़ी रोहित सुरता तैनात है, नहीं छोड़ेंगे, फिर से दूसरा विकेट। छत्रपति शिवाजी महाराज की जय।
देखिए 2 विकेट जाने के बाद यहां पर अतुल को अपसेट होना होगा, पूरी तरह यहां पर झूंझना होगा, कोशिश करनी होगी। ये मैच आपके लिए बहुत महत्वपूर्ण है। यहां पर कोशिश कर रहे हैं प्रतीक गेंदबाज, लेकिन अब बल्लेबाज को यहां पर सोचना होगा, गेंदबाज का ज्ञान लेना होगा, पढ़ना होगा, उस हिसाब से यहां पर बल्लेबाजी करनी होगी। उसी दिशा में जाते वक्त थोड़े से फंबल होते हुए नजर आए तो जरूर प्रदीप साळवी सर आपके सामने जो बाइक है उसकी जो मिरर है आप जरा साइड कीजिए, यहां पर दिक्कत पैदा हो रही है। थैंक यू सो मच। फिर से दोहराएंगे, कुछ फंबल होते हुए प्रतीक अंपायर की बाई ओर से। ये देखिए खोदकर निकाली गेंद, गहरी गेंद डाली थी, वहां पर जीवन जाएंगे गेंद के ऊपर। 1 रन मिलेगी, 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर। बिना खाना खाए बैठे हमारे स्कोरर साहिल गोवारी 6। तो 7। ये देखिए हल्का सा पुश करने की कोशिश की थी, लेकिन कुछ रन लेने की कोशिश नहीं की। स्वप्निल भगत वहां पर तैनात थे, चांस था, लेकिन आप नजरें रोककर अगर रखते, तैयार रहते तो आपको ये रन जरूर मिलती। इस ओवर के साथ हमने देखा यहां पर काफी बड़ा मैच होते हुए सोनू के लिए ये मैच, गौरी होममेकर्स के लिए ये मैच बहुत इंपॉर्टेंट है। उतनी ही इंपॉर्टेंट रवि किरण 11 इनके लिए, अतुल मात्रे के लिए भी है। तो दोनों के बीच ये संघर्ष है, तो किसका संघर्ष बड़ा ये अपने अपने काम के ऊपर निर्भर है। तो जरूर हमारे स्क्रीन के ऊपर हमने देखा, आप देख रहे होंगे कुणाल केबल नेटवर्क्स, जगन्नाथ जी कड़ू जो प्रोपराइटर है, आप टॉस बॉक्स में भी देख सकते हैं, हमारे सौजन्य है, जिनका बहुत बड़ा हाथ है इस प्रीमियर लीग में अच्छा काम करने का। तो कुणाल केबल नेटवर्क्स यहां पर इस ओवर के समाप्ति के बाद स्क्रीन के ऊपर डीजे। थैंक यू। एंड चेंज हो गया चेतन, देखिए यहां पर पहले ओवर में 7 रन संख्या आई, अब दूसरी ओवर लेकर आएंगे सचिन। इस सचिन की बल्लेबाजी पिछले मैच में हमने देखी, 4 गेंदों में 4 छक्के दागे थे, लेकिन अंतिम दौर में रन संख्या आनी भी उतनी जरूरी थी। अब यहां पर मौका है गेंदबाजी करते हुए, कैसे गेंदबाजी करेंगे? ये देखिए इसी का नाम अतुल मात्रे है, काफी बढ़िया स्ट्रोक, इसी के लिए जाने जाते हैं। ताकत और टाइमिंग का इस्तेमाल सबसे तेज किस बल्लेबाज का है, तो यही है अतुल मात्रे। शानदार ये यहां पर आया है। तो देखिए यहां पर अब इस छक्के के 7 रन संख्या आगे जाती हुई 13। फुल टॉस नहीं छोड़ेंगे, नहीं छोड़ेंगे अतुल। ऐसी अगर खराब गेंद डालोगे तो अच्छा बड़ा स्ट्रोक मिलेगा। ये फिर से आया है 6 रन। दो बड़े स्ट्रोक आने के बाद रन संख्या देखिए कितनी तेजी से बढ़ रही है। जहां पर 7 थी, 2 छक्के आए, 19 रन संख्या बन गई। तो क्रिकेट का अनिश्चित स्वरूप कुछ नहीं कह सकते, जैसे जैसे गेंद डालेंगे वैसे वैसे हमें पता चल जाता है कि आगे क्या होगा। आप जितने प्रेशराइज होंगे उतना आपका काम असफल रहेगा, लेकिन आप बिना प्रेशर के खेलोगे तो आपका काम बहुत ही बढ़िया बन जाएगा। यहां पर बहुत ही बढ़िया काम बनाते हुए अतुल मात्रे। फिर से गेंद नहीं रुकेगी, गेंद गई पॉइंट की दिशा में से घसीटती हुई 4 रन।
थैंक यू। तो देखिए रन संख्या जाकर पहुंची 23 के घर में। अब फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करते हुए P1 का ये दूसरा ओवर, जिस तरह हमने देखा 5 ओवर का मुकाबला जब होता है तो P1 के इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन आने बहुत ही महत्वपूर्ण होते हैं। और उसी का समाचार लेते हुए पूरा 3 गेंदों में अतुल, ये देखिए खोदकर निकालने की कोशिश, वहां पर जीवन तैनात है, गेंद उठाएंगे, कोशिश जरूर की थी लेकिन उससे पहले पॉपिंग क्रीज पलट चुके हैं अतुल मात्रे। तो जरूर उनके पैरों में पिछले कुछ दिनों थोड़ी सी दिक्कत आई थी, फिर भी खेलने की हिम्मत करते हैं। तो यही जज्बा, यही काबिलियत होनी चाहिए, यह सोच होनी चाहिए हर एक खिलाड़ी के दिमाग में, और वही काम करते हुए पूरे सच्चाई से अतुल मात्रे। फिर आएंगे स्ट्राइक पर स्वप्निल, पूरी शांतता से। इनका स्वभाव अगर देखेंगे तो पूरा शांत है, लेकिन खेल किस तरह करना होगा ये उन्हें पता है। अगर यहां पर गेंदबाजी करते हुए फुल टॉस डिलीवरी नहीं छोड़ेंगे, मिडल स्टंप यहां पर उखाड़ दिया है और भेज दिया स्वप्निल भगत को पैवेलियन में। तो जरूर यहां पर मैं आवाज दूंगा। यह मैदान में आप देख रहे हो वर्ल्ड टेनिस क्रिकेट के माध्यम से आप घर बैठे इस मैच का आनंद ले सकते हो। कामोठे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग 2022 का ये शानदार पर्व छठा आप घर बैठे देख सकते हैं। और इस मैदान में आप देख रहे हो ये सुंदरता है, सभी की यहाँ पर सहायता, और सबसे बड़ी सहायता हमारे सुपरवाइजर विलास गोवारी, जिनके टीम ने यहाँ पर झाड़ू लगाकर ये मैदान पूरी तरह साफ किया। तो उनसे विनती है, हमारे मित्र भी है, आइए आपका तहे दिल से स्वागत है विलास गोवारी। विलास गोवारी इनके बड़े भाई सुनील गोवारी किंग ऑफ कामोठे, इनकी ओर से इस प्रीमियर लीग के लिए मैन ऑफ द सीरीज के लिए फ्रिज, क्या बड़ी बात है। देखिए स्वप्निल भगत का यहां पर विकेट का गिरना अब थोड़ा प्रेशराइज हो सकता है। अतुल मात्रे ने गेंदबाज को यहां पर अच्छी तरह खोद कर निकाला, लेकिन उसका गुस्सा स्वप्निल भगत के ऊपर निकाला अंपायर की तरफ से। वहां पर बबलू जाएंगे, बबलू एक चॉकलेट बॉय, देखिए किस तरह स्माइल करेंगे, nailpuri.com। अब यहां पर ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या देखी जाए 25। और दूसरी तरफ हम स्टेज की अगर बाई और देखेंगे तो हमारे मित्र आकाश मात्रे, कामोठे के संजय दत्त, बड़ू क्या बड़ू। तो आइए आपका तहे दिल से स्वागत है, आप बैठिए, आइए भाई। खाली इनाम लगाते हो हमारे खिलाड़ियों के लिए और हमारे कमेंटेटर के लिए भी इनाम लगाओ। तो अब यहां पर 2 ओवर का खत्मा, 25 यानी कि 12.5 की औसत से अब जाते हुए रवि किरण 11। अभी भी डटे हैं अतुल मात्रे इस क्रीज पर। तीसरे गेंदबाज गौरी होम मेकर्स की तरफ से गेंदबाजी करने के लिए कुछ बातचीत जरूर हुई है वहां पर दोनों के बीच में। प्रतीक फिर से दूसरी गेंदबाजी और टीम की तीसरी गेंदबाजी करने के लिए आएंगे। तो इसी बीच में फिर से आवाज दूंगा हमारे दर्शकों को, हमारे खिलाड़ियों को, कि आप खाने के लिए वहां पर जाइए, खाना खाने के लिए जाइए। जगदीश पाटिल, बलिराम कमलिया पाटिल, इनके याद कर कर ये खाना आज की दिन दिया गया है। देखिए ऊपर से उठाया, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, ये स्टाइल क्रिकेट है, ये पूरा बढ़िया स्ट्रोक उठाते हुए डीजे। इस सिक्सर के बाद रन संख्या जाकर पहुंची 31। 31 फिर से
ऊपर से उठाने की कोशिश, फिर उसी दिशा में अंपायर की तरफ गेंद गई, डीप बैकवर्ड स्क्वायर की दिशा में जीवन आएंगे, गेंद उठाएंगे, तब तक एक रन के साथ 32 के घर में। पूरी शांतता से यहाँ पर टाइमिंग शॉट जरूर खेला जा रहा है दोनों के बीच। अगर यहाँ पर तालमेल देखा जाए, संघर्ष देखा जाए, पार्टनरशिप देखी जाए तो काफी बढ़िया अब तक यहाँ पर कुछ गेंदों में देखने को मिली। फिर से आएंगे स्ट्राइक पर अतुल मात्रे, प्रतीक चिपळेकर की अगली गेंद खेलने के लिए। फिर से फंबल होते हुए, पहले ओवर में थोड़े से कुछ यहाँ पर दिक्कत आई थी, फंबल हुए थे, फिर यहाँ पर फंबल होते हुए बंको। गेंदबाजी की बात करेंगे तो जितनी आप तेज गेंदे फेंकती हो, दिशा देने का काम अतुल मात्रे काफी बढ़िया करता है। ताकत और टाइमिंग का इस्तेमाल वो अपने दायरे में से 100% देना चाहते हैं। ये देखिए कुछ बाहर गेंद फेंकते हुए अंपायर अरुण मात्रे यहाँ पर हमें बता रहा है कि ये वाइड गेंद है। फिर से ये देखिए ऊपर से उठाने की कोशिश, नो मैन नो लैंड वहां पर। अब जरूर यहां पर 3 खिलाड़ी आते हुए 2 रन पूरी करने की कोशिश, जरूर सफल हुए। जितनी चतुराई से रन आप लेंगे उतना आपके टीम के लिए आने वाले सत्र में फायदा होगा। काफी बढ़िया गेंद में बदलाव लाना खूब जरूरी होता है, बहुत ही जरूरी होता है। और उसी दिशा में कदम डालते हुए ये गेंदबाज, रन संख्या देखेंगे स्कोर कार्ड पर 35। फिर से दोहराएंगे अंपायर की बाई और से बंकू अतुल के लिए ये गेंद, ये खोद कर निकाली, स्ट्रेट ड्राइव की गेंद, वहां पर सचिन जाएंगे, गेंद उठाएंगे, पंबल होते हुए नजर आए, उसका नतीजा देखा, दूसरी रन लेने की कोशिश, लेकिन 2 रन पूरी आसानी से पूरे करते हुए 2 रन के साथ 37 रन संख्या स्कोर कार्ड पर। 2 ओवर में हमने देखा 25 रन संख्या थी, और उसके बाद जैसे कि सप्ताह में कोई खिलाड़ी खाना लेकर जाता है हमारे कम्युनिटी गांव के, तो वैसे ही विजय राणा तो देखिए यहां पर रन संख्या जाकर पहुंची 39। थोड़ी सी हंसी मजाक तो होनी चाहिए, क्योंकि पिछले 2 दिन में जितनी ठंडी थी, अब 3:04 फिर भी यहाँ पर गर्माहट, और उसके बाद हारने वाले टीमों के बीच भी गर्माहट, तो इस मैदान में भी गर्माहट। अगली गेंद रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, मौका है, मौका बनाया, अंपायर ने उंगली ऊपर की और बैक टू द पैवेलियन। अतुल मात्रे गर्माहट को पूरी तरह कूल करते हुए दोस्तों, ये जो बच्चा मैदान में रुद्र पीली टी शर्ट पहनकर गया है, उनके लिए जरा जोर से तालियां होनी चाहिए। जैसे 3 ओवर खत्म होती है उसे बताया नहीं जाता, खुद ही जाता है। थैंक यू सो मच बेटा। इस 3 ओवर के बाद रन संख्या देखेंगे 39। अच्छी रन संख्या होने के बावजूद भी क्या ये शॉट खेलने की जरूरत थी? अतुल मात्रे जरूर पैवेलियन में बैठे सोचेंगे, क्योंकि जिस तरह सेट होकर खेलने की यहां पर कोशिश कर रहे थे, सफल थे, लेकिन अंतिम दौर पर इस विकेट का जाना अब थोड़ा सा कठिन हो सकता है, थोड़ा सा खतरा हो सकता है। रन संख्या आई है अब तक 3 ओवर के समाप्ति के बाद 39। 2 ओवर में 25 थे, अब इस तीसरी ओवर में काफी बढ़िया शानदार बल्लेबाजी करते हुए, लेकिन अंतिम दौर पर बंकू ने, प्रतीक चिपळेकर ने उनको पैवेलियन में भेज दिया। अब आए हैं सुलक्षण भोईर, इनको भूलना नहीं, ये कभी भी कुछ भी कर सकते हैं। गेंदबाजी की बात करेंगे तो गेंदबाजी भी अच्छी करते हैं, और 40+ के मैच में कुछ दिनों इन्होंने रिकॉर्ड किया था, काफी बढ़िया यहां पर खुद खेले थे अपने टीम के लिए, और मैन ऑफ द मैच का खिताब भी यहां पर अपने ऊपर लिया था। चौथी गेंदबाजी करने के लिए आएंगे खुद कप्तान सोनू पाटिल। तो आईवा कैच के लिए पंडित गोवारी इनकी ओर से 200 रुपए का इनाम दिया जाएगा। आईवा कैच, दर्शकों तैयार रहना, आईवा कैच लेनी है। हाँ,
ये पहली गेंद, पीछे खेलने की कोशिश, लेकिन देखिए कोई मौका नहीं। रन संख्या अभी भी यहां पर स्थित है 39। ये बल्लेबाज जिन्होंने एक छक्का दागा है अपने टीम के लिए, संदेश, इसके ऊपर सब अब निर्भर बनता है। रिवर्स खेलने की कोशिश, काफी बढ़िया स्ट्रोक है, काफी बढ़िया शॉट, गेंद गई सीमा रेखा की बार, 6। क्या बढ़िया रिवर्स, जैसा टर्न हुआ गेंद, फिर से खेलने की कोशिश की, वहां पर स्लिप में गेंद गई, नीचे आएंगे, लेकिन एक रन पूरी आसानी से पूरे करते हुए एक रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जाकर पहुंचा 46। इस टीम में अब विशाल मोटर्स के प्रोप्राइटर हमने देखा समीर पाटिल खेलते हुए नजर आएंगे। थोड़ा सा वक्त आज के दिन उन्होंने निकाला है, क्योंकि आजकल चेतन समीर पाटिल को वक्त नहीं मिलता। जब आदमी बिजनेस में लग जाता है तो उसे बिजनेस को संभालना चाहिए, तो बदलाव होना चाहिए और यहां पर थोड़ा अपनी कला को भी टाइम देना चाहिए। ये देखिए कलात्मक बल्लेबाजी करने के लिए तैयार सुलक्षण, बायत के बल्लेबाज, ऊपर से उठाया, दोस्तों इसी का नाम है ब्रांड लारा। चार 5 छक्के लगाए तो एक बॉक्स तो बॉल का लगेगा ही, लेकिन ये पसंद है क्या सोनू को, ये भी उतना मायने रखता है। अभी देखिए छक्के के साथ थोड़ी छाती चौड़ी हो गई है। बिग बैश में उन्होंने जो शानदार बारी खेली थी, 48 रन बनाए थे। अब जिन्होंने छक्का दागा सुलक्षण भोईर और फलारा, इन्होंने तो यही बल्लेबाज अब बल्लेबाजी करने के लिए, तो किसी को भी कम समझना नहीं चाहिए। कभी भी कोई भी खिलाड़ी कुछ भी रिकॉर्ड कर सकता है। जैसे कि गुणवंत गोवारी को आपने देखा कैसे भी फील्डिंग करता है और रन बचाने की कोशिश करता है, ठीक उसी तरह यहां पर सोनू को बदलाव लाना होगा। गेंद में बदलाव डालेंगे क्या, फिर से वही स्ट्रोक खेलेंगे? ये देखिए ऊपर से खेलने की कोशिश यहां पर सुबह गैदर करते हुए गेंद को, फिर से ऊपर से उठाने की कोशिश। देखिए यहां पर हिट विकेट नजर आई डीजे। रायटर माननीय श्री पप्पू सूर्यराव यांचं या ठिकाणी आगमन झालंय, तर यायचं आपण, आपलं स्वागत आहे अतिथी कक्षामध्ये। रायगड मधील सर्वात जास्त चॅनल वरती आपल्या स्टुडंट्सना ज्यानं नृत्याचे धडे गिरविण्यास संधी दिली, अशा स्टेपा डान्स अकॅडमीचा कोरिओग्राफर पप्पू सूर्यराव यायचं आपण, आपलं स्वागत आहे।
हम देख रहे हैं नीलेश घरत आए हैं गेंदबाजी करने के लिए, सामने संदेश कडू और नए बल्लेबाज हमने देखा अभी पाटिल, जिनके ऊपर सब निर्भर है। रन संख्या देखी जाए 52 बन गई है, तो इस सत्र की ये लास्ट ओवर लेकर आएंगे। बार बार बदलाव करते हुए नजर आते हैं संदेश के लिए। ये देखिए घुटना टेक और तमाशा देख, ये माहौल बनाया है संदेश ने, काफी बढ़िया स्ट्रोक, ये तीसरा खुद का छक्का मारा है। दीजिए गेंदबाजी की बात करेंगे, 2 गेंदें खत्म हो चुकी है, रन संख्या जाकर पहुंची 59। एक अच्छा टारगेट बनाने को उतरे हैं मैदान में अब अभी पाटिल। ये देखिए ये हल्के हाथों से ढकेल दिया डीप मिड विकेट की दिशा में, वहां पर गलती की गई और उसका भुगतान देखिए, जहां पर 1 रन थी वहां पर देखते देखते 3 रन। जब आपके हाथ में ज्यादा सेकंड गेंद रहती है तो उसका फायदा बल्लेबाज किस तरह उठाते हैं, ये अब हमें देखने को मिला। 3 रन के साथ 62 रन संख्या जाकर पहुंची है। अगली गेंद ये देखिए हेलीकॉप्टर उड़ाया, वहां पर क्या होगा, जरूर आएगा कैच। जॉनी आइए, 200 रुपए का इनाम पंडित गोवारी इनके ओर से। ये वाइड गेंद, 1 रन और मिलेगी। तो जॉनी आइए, चलिए, इनाम के हकदार है आप, तो आपको इनाम दिया जाएगा, नहीं तो आपको 400 देना पड़ेगा। 200 लो, नहीं तो फिर 400 दो। ये लोअर फुट डिलीवरी, यहां पर घुटना टेक कर मारने की कोशिश की सचिन पाटिल, वहां पर तैनात, अच्छा थ्रो कीपर की तरफ फेंका, लेकिन उसका नतीजा देखिए, कवर करते हुए 2 रन पूरी आसानी से, 2 के साथ रन संख्या जाकर पहुंची 71। आज के दिन का हाईएस्ट स्कोर 71 अब तक, अभी भी 1 गेंद शेष। पीछे खेलने की कोशिश, यहां पर अंपायर ने यहां पर इशारा किया, यह वाइड गेंद है। फिर से दोहराएंगे, तो जॉनी आप 5 मिनट में नहीं आए तो आपको इनाम नहीं मिलेगा, याद रखना। इस सत्र की ये लास्ट गेंद, $72 रन संख्या बन गई है। ये देखिए हेलीकॉप्टर उड़ाया, आज तो दिल जीत लिया सबका संदेश कडू ने। क्या बल्लेबाजी, जोरदार तालियां दोस्तों संदेश कडू के लिए। ग्यारह गेंदों में 35 रन संख्या बनाई है, जिसमें 5 सिक्सर है। जोरदार तालियां संदेश के लिए, क्या बढ़िया बल्लेबाजी। और इसी बीच मैदान में
तो जॉनी यहाँ पर पैसा लेने के लिए आए हैं 200 रुपए, तो ये बात भूल गई कि ये खुद प्लेयर है, तो प्लेयर को पैसा नहीं है। ये गलत जवाब। नहीं यार, है, जरूर दिया जाएगा। जॉनी आइए, कुछ कहना चाहेंगे जॉनी? जॉनी आप जानते हैं शायद पिछली मर्तबा श्री दत्त क्रिकेट संघ नौपाड़ा इनकी ओर से वो श्रृंखला आयोजित की थी। आपने कैच लपका था, लेकिन बाउंड्री लाइन पर आपका वो कदम था। फिर आपने एक कारण बताया था, पारवा मदीनाला। तर याच दरम्यान अतिथी कक्षाकडे वाटचाल माननीय श्री सखाराम पाटील साहेब यांचं आगमन झालंय। विद्यमान नगरसेवक त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत मी विनंती करतोय, आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। दुसऱ्या सत्रामध्ये आपण नक्कीच जाऊया, तत्पूर्वी दुसऱ्या मॅचचा आवाज दिला जातोय। ND11 योगेश स्मृती विपक्ष यशराज ट्रेडर्स, दोन्ही संघाच्या संघ नायकांनी कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीचा कॉल उडविण्यासाठी। 79 धावांचं टार्गेट कशा प्रकारे दुसऱ्या सत्रामध्ये सफल करतील आणि कशा प्रकारे त्यांना थांबवतील तर नक्कीच पाहू। तत्पूर्वी वळतोय स्वागताकडे। यशराज ट्रेडर्स, परेश मात्रे, रोशन मात्रे, चला यायचं आहे आपण। परेश, रोशन या ठिकाणी आपली वाट पाहते। तर मी पप्पू सूर्यराव यांना विनंती करतोय, नाणेफेकीचा कॉल उडविण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। तर नाणेफेकीचा कॉल स्टेपा डान्स अकॅडमीचे प्रोप्रायटर, कोरिओग्राफर पप्पू सूर्यराव यांच्या शुभ हस्ते आजच्या या मॅचचा नाणेफेकीचा कॉल रोशन मात्रे यांच्याकडे जातोय, तर थांबायचं आहे। तर रोशन मात्रे, मगाशी आपण अंतिम क्षणाला चेंडूवरती विजय प्राप्त केलात, तर आता तुमच्या समोर परेश मात्रे आहे। तर ज्या पद्धतीने तुम्ही टॉस घेतलाय तर निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय असेल आणि समोर आपण परेश मात्रे याला फलंदाजीसाठी आमंत्रित केले, तर किती धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? 55 ते 60 धावांमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार। तुमचं टार्गेट प्रथम काय असेल? कारण परेश मात्रेनं आतापर्यंत 2 पाऊल मागे आहे, तर त्याच्या समोर लढत असताना तुम्हाला प्रेशर असेल की तुम्ही तुमचा खेळ खेळणार? प्रेशर असेल, फक्त परेश मात्रेचं विकेट घ्यायला। तर तुमचं टार्गेट असेल परेश मात्रेचं विकेट घेणं। तर खूप खूप शुभेच्छा तुमच्या मॅचेस साठी। परेश मात्रेकडे जाऊया। यशराज ट्रेडर्स चा संघ आतापर्यंत 2 पाऊल मागे आहे, तर रोशन मात्रे सारखा एक मातब्बर फलंदाज आणि त्याची टीम तुमच्या समोर आहे। तर तुम्ही आता मॅच मध्ये फलंदाजी घेतल्यानंतर काय रणनीती आखाल? टॉस जिंकल्या तर फलंदाजीच घेतली असते आमची। तर आता त्यांनी फलंदाजीच घेतली असती। फलंदाजीमध्ये तुम्ही आता कोणत्या गोष्टीकडे जास्त फोकस करणार? स्वतः मीच आहे। तर नक्कीच तुम्हीच सर्व आहेत। तर शुभेच्छा असतील तुम्हाला दोघांना।
सो मच पप्पू सूर्यराव यायचं आहे. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स सूरज पाटील, आकाश शेळके. ओहो, आल्या आल्या स्वागत आपण पाहतोय. अप्रतिम फटका, चेंडू सीमापार षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप स्वागत करतो. हॅलो 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 हॅलो, संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं आम्ही इथे खूप खूप स्वागत करतोय. एज लागले बघा आणि फलंदाज इथे खरं तर बाद दिला जातोय. मोठा धक्का बसेल संघाला. फलंदाज आपण इथून पाहिला एज घेऊन गेलं आणि मात्र इथून फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. हॅलो, वाय नॉट, डेफिनेटली होणार. मैदानामध्ये आपण जाऊयात मित्रांनो. सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधील एक अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघाच्या दरम्यान रंगलेला हा रंगतदार सामना, क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा. अप्रतिम सामना आपण इथे एन्जॉय करतोय. डीजे थोडा आवाज द्यायचा आहे. तर नक्कीच आपण इथून पाहिलं फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाजाला संधी इथे खरं तर उपलब्ध झाली. आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण संघाला पाहू शकतो. तर नक्कीच रोहित या खरं तर फलंदाजावरती आता विश्वास. आपण जर टार्गेटचा विचार केला, 79 धावांचं टार्गेट आहे. हे मोठे टार्गेट आहे आणि हे टार्गेट खरं तर चेस करण्यासाठी संघाला पाहतोय. ओहो, अप्रतिम फटका, बंदुकीतून वेळी सुसाट वेग, चेंडू सीमा पार षटकार. अगरी कोळ्यांची कुलस्वामिनी एकवीर आईचं संगीत आपण इथे ऐकलं. तर शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. सामन्याची षटक सुरू कधी झालं आणि संपलं कधी हेही कळलं नाही, कारण की मान्यवरांचा ताफा आपण पाहतोय खरदर मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी स्पर्धा आहे पहा इथे, मोठी अपील आणि या अपीलीला पंचांनी फेटाळलाय. काय गोलंदाजी राहिली मैदानामध्ये, अप्रतिम गोलंदाजी. आपण गोलंदाज पाहत होतो सुलक्षणला. सुलक्षण हा गोलंदाज म्हणजे लारा. खरं तर आपण गोलंदाजीसाठी पाहिला, अप्रतिम गोलंदाजी दाखवली. षटक इथे संपलं जाईल. तर याच दरम्यान जी आव्या कॅच जॉनीने घेतली होती, मी चंद्रकांतजी चिमणेंना विनंती करतो की पंडित गोवारी यांच्याकडून या आयवा कॅच साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येते. जॉनीला जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. चांगली कॅच पकडली, अशा 4-5 पकडल्या तर आजचा परेड निघून जाईल. नक्कीच नक्कीच जॉनीशी आपण थोडासा संपर्क करू. सुशांत, जॉनी, या 200 रुपये कॅश प्राइज झालेलं आहे, तिचं तू काय करशील एकदा सांगायचंय. कारण की बघा, आपण एखादी 100ची नोट जर 5 माणसांना दिली ना, तर 5 माणसं ती वेगवेगळ्या प्रकारे खर्च करतात. मग जॉनी काय करणार आहे? जॉनी, आपण थोडीशी प्रतिक्रिया या लाजतोय जॉनी. जॉनी जॉनी यस पप्पा, आयवा कॅश घेणार हो पप्पा. आणि ती कॅच करतर जॉनीनं इथे घेतलेल्या. मार्च मध्ये आपण पाहतो फनी इन्सिडेंट्स येतात. केजीएन प्रीमियर लीग 2022 आपण इथे एन्जॉय करतोय. अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा, कामोठे जुई आणि नौपाडा वासियांची मानाची स्पर्धा. एखादा चातक पक्षी जशी पावसाची वाट पाहत असतो ना, तशी आमची कामोठे जुई आणि नौपाडेकर या स्पर्धेची वाट बघत असतात. 6व्या पर्वामध्ये उतरलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण इथे खरं तर एन्जॉय करतोय. एका षटकाचा खेळ संपला मित्रांनो. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा. सुलक्षण हा गोलंदाज आपण पाहिला. लारा या नावानं प्रसिद्ध खेळाडू, अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या.
आज केजीएन प्रीमियर लीग मध्ये खेळला आणि केजीएन प्रीमियर लीग मध्ये आपण या गोलंदाजाला मागडवताना पाहिलं. म्हणजे एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक मोठा खेळाडू ज्यांना आपल्या डाव्या हातानं या खेळाडूंना घडवलंय, आज मात्र पोरगा बापावरती चढलाय. ही खरं तर दृश्य. आणि क्रिकेट असा खेळ आहे, बाप को भी नाही छोडणे का. यावेळचा बॉल अप्रतिम फटका, बॅटच्या मधोमध उंची जास्त आणि लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करत नाही. अप्रतिम कलेक्शन, फलंदाज बाद. अप्रतिम संगीत. खर तर मन प्रसन्न झालंय संगीत ऐकून. आपण दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. आज आपल्यासोबत सूरज पाटील मोठे भोम खरं तर जॉईन झालेले आहेत. इथून त्यांच्याशी आम्ही थोडीशी कॉमेंट्री शेअर करू आणि इथून नक्कीच या सामन्यामध्ये थोडासा मजा आणि एक वेगळी पण आणण्याचा प्रयत्न करू. सूरज, आपण पाहतोय 79 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय. एका बाजूने सुलक्षण, एक एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू, लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू होता. त्याच्यावरती आपण 17 धावा येताना पाहिलेल्या आहेत. तर नक्कीच इथून आपण पाहू शकतो फलंदाजीमध्ये किती तीव्रता आहे आणि ती तीव्रता आपण इथे पाहिलेली आहे. एकूण धावा धावफलकावरती 17. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. इथे हा बॉल बॅटची कड घेतली, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. इथून मात्र 1+1 एकूण मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. अगदी विचार जर केला तर आकाश खूप चांगला विषय छेडलास. अगदी सुलक्षण होते गोलंदाजी करण्यासाठी. ज्यावेळेस त्यांच्यावरती प्रहार देखील झाले, अगदी नवीन ऊर्जेचे आणि नवीन क्षमतेचे बॅट्समन क्रीडांगणावरती खेळ करत असताना त्यांनी मात्र ऊर्जा दाखवली या मॅच मध्ये. फ्रीचा बॉल. इथे हा बॉल खोलवर पद्धतीचा होता, ऑन साइडला जमिनीला घरंगलत फटका येत असताना एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा घेत असताना इथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट होतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. 79 धावांचं टार्गेट आहे आकाश आणि ते चेस करत असताना 15.8 ची सरासरी प्रत्येक षटकामागे आकायची आणि पहिल्या 17 षटकामागे ती सरासरी आखली होती. अशी सरासरी हे बॅट्समन आखतील का आकाश, तुला काय वाटतं? नक्कीच त्या फलंदाजांच्या तीव्रतेवरती, खरं तर त्यांच्या मेहनतीवरती त्या संपूर्ण गोष्टी इथून डिपेंड आहेत. मात्र गोलंदाजी तितकीच तीव्र आपण पाहतोय, तितकीच खरं तर विभिन्न प्रकारची गोलंदाजी प्रत्येकी चेंडूमध्ये आपण व्हेरिएशन पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. आता आपण स्वप्नीलला पाहिलं खरं तर आणि स्वप्नीलनं दाखवलेली पहिल्या चेंडूवरती आल्या खरं तर सफलता घेतली. म्हणजे सावधान इंडियाचा एखादा एपिसोड आपण पाहतो की काय, तशी ही सफलता होती. मात्र यावेळी थांबू शकत नाहीयेत. इथून मात्र चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार.
दोन षटकं संपली मित्रांनो. एकूण 27 धावा पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. या षटकामध्ये आपण पाहिलं 10 धावा आल्या. असं 27 धावा आपण धावफलकावरती पाहतो. अजूनही 18 चेंडूंचा खेळ खरं तर बॅलन्स असणार आहे आणि 18 चेंडूमध्ये खरं तर पोचायचं झालं 79 वरती तर मग त्यांच्या समोर 52 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 52 धावा खरं तर हे मोठं आव्हान आहे. मात्र त्यासाठी विस्फोटक आणि फलंदाजीचा विस्फोट करणं खूप महत्वाचं आहे. इथून ही मॅच जिंकायची असेल ना तर मोठं टार्गेट चेस करत असताना आकाश मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे. मग गोलंदाजाच्या डोक्यासोबत फलंदाजांना खेळावं लागेल. गोलंदाजीचा टप्पा गोलंदाजीचे वेग त्यांना ओळखावी लागेल आणि टायमिंग मात्र साधावं लागेल. नक्कीच नक्कीच. क्रिकेट म्हटलं का मग टायमिंगचा खेळ आहे. क्रिकेट म्हटलं का मग मेरिटचा खेळ आहे. खरं तर ऑफ साईडचा चेंडू ऑफ साईडलाच मारायचा, लेग साईडचा चेंडू लेग साईडलाच मारायचा, असा मेरिटचा खेळ आपण खरं तर इथे एन्जॉय करतोय. तर नक्कीच आपण जर स्क्रीनवरती पाहिलं चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, यू ड्रीम इट वी बिल्ड इट, गुणवंत गोवारी यांची खरं तर ही मोठी साईड, आपल्या स्वप्नातलं घर. प्रत्येक खेळाडूच्या डाव्या खरं तर मांडीवरती आपण हे ट्रॅकवरती आपण चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं खरं तर एक स्लोगन पाहतोय, लोगो पाहतोय आणि आपण पाहतोय आपल्या या कामोठी विभागाची ही ओळख बनलेली आहे. आपल्या कामोट्याचं नाव मात्र मोठ्या उंच शिगेला नेऊन ठेवलंय ते आमचे चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा आणि त्यांच्या त्या संपूर्ण संस्थेनं. यू ड्रीम इट वी बिल्ड इट. यावेळचा बॉल इनसाइड एज घेऊन चेंडू हवेमध्ये उडतोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का हाही प्रश्न आहे. टॉपेज लागली होती खरं तर, प्रॉपर शॉट निघाला नव्हता तरी देखील मोठा फटका इथे कन्वर्ट होतोय. चेंडू सीमा पार 4. आकाश ज्या क्षेत्ररक्षकांना हा बॉल सोडला ना त्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आपल्याला पाहायला मिळालं. आकाश मराठीमध्ये साधी सोपी म्हण आहे, ज्याची जलते त्यालाच कळते. अगदी प्रेक्षक खेळाडूंना हसत असतात परंतु मैदानामध्ये जे प्रेशर असतं ना ते प्रेशर मात्र हँडल करताना खूप नाकीनऊ येत असतं खेळाडूंच्या. नक्कीच नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. खरं तर माईक वरून बोलणं आणि मैदानामध्ये करून दाखवणं यामध्ये खूप मोठा डिस्टन्स आहे. यावेळचा बॉल इथे पहा अपील घेणं गरजेचं होतं. ओहो डायरेक्ट हिट काम बनवून जाईल. एका बेल्सला मात्र बाउंड्री लाईन कडे पोहोचवलाय. इतक्या जोरानं हिट. हा प्रचंड खरं तर राग होता जो काही आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये दाखवला. आता गोलंदाजी करणाऱ्या सुलक्षण यानं पहिल्या षटकामध्ये धावा खाल्ल्या होत्या. आता मात्र मी धावा खाणार नाहीये. आता मी धावांपासून थांबवेन आणि थांबवलं फलंदाजाला. उडायचं असेल तर पक्षासारखं बल हवं. हवेमध्ये उडायचं असेल तर पक्षासारखं बल हवं. पाण्यामध्ये पोहायचं असेल तर माशासारखं बल हवं. पाण्यामध्ये पोहायचं असेल तर माशासारखं बल हवं. आणि स्वराज्याची निर्मिती करायची असेल तर माझ्या राजा शिवछत्रपतींचं काली जावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानवंदना कामोठी जुई नौपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिली जाते. नक्कीच नक्कीच. अप्रतिम. खरं तर अंगावरती शहारा येतो जेव्हा जेव्हा आपण महाराजांचं नाव घेतो तेव्हा तेव्हा अंगावरती शहारा येतो. कारण की ते कार्य खूप मोठं होतं आणि त्या कार्याची पोचपावती तर आपण आतापर्यंत जगतोय मात्र त्या कार्याची महती गाणं इतकेही आपण मोठे नाही आहोत. पहा इथे मैदानामध्ये जाणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाज सुलक्षण भोईर एक जुना जाणकार खेळाडू, लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू आपल्या आत्ता मात्र परिपक्वता सिद्ध करतोय मैदानामध्ये. चांगला फटका इथे ऑन साईडला खेळला होता. कलेक्शन मागून अडवा गेला एक क्षेत्ररक्षक. धावांचा 4 धावांचा प्रभाव आपण करतो इथे पाहिला होता. त्या खेळाडूंना या 4 धावा बांध घालून अडवल्यात. इथे आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती धावा आल्या आणि या धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या एकूण 32 धावा, 32 रन्स ऑन बोर्ड. अजूनही खरं तर पल्ला खूप मोठा आहे. मोठे फटके येत आहेत, विकेट येत आहेत. मग या विकेट खरं तर बोचतायत फलंदाजी करणाऱ्या संघाला, यात तीळ मात्र शंका नाहीये. पुढील चेंडू सुलक्षणचा. सुलक्षण वैयक्तिक खरं तर दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय. एक एक्सपिरियन्स खेळाडू. अनुभव एक ऐसी कंगी है जो हमारे सिर के बाल झड़ने पर हमें मिलती है आणि त्या अनुभवाचा पूर्णतः वापर करतो मैदानामध्ये. पूर्णतः त्या अनुभवाची शिदोरी तो वापरतो मैदानामध्ये. अगदी काय तंत्रशुद्ध समालोचन आकाश शेळके करतायत आज. प्रेक्षकांना हवीशी वाटणारी मॅच मैदानामध्ये रंगेल का, परंतु प्रेक्षकांना हवंसं वाटणारं समालोचन आज तुम्ही मात्र करताय.
इथे मात्र सुलक्षणनं चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये, त्यानं प्रभावित केलं आतापर्यंत. नक्कीच नक्कीच. खरं तर प्रशंसा माझी नव्हे, या सुलक्षणची करणं गरजेचं आहे. कारण की आजता काळात आपण पाहिलं 40+ झाले, मात्र तो क्रिकेट त्यांच्या अंगामध्ये अजूनही त्याने अंगीकृत ठेवलेला आहे. इतकी सुंदर खरं तर त्यांची तंत्रशुद्ध खेळ आपण पाहतोय. यावेळी मात्र त्यांचा वसपा घेतला, चेंडूला दिशा दिली, गॅप मधून चेंडू एक्झिक्यूट झाला, 4 धावा लिहिल्या गेल्या. अजूनही 43 धावांची गरज आहे सूरज या मॅच मध्ये, आणि सुलक्षण मात्र त्यांच्यावरती प्रेशर टाकतोय. तो प्रेशर बाजूला सारत असताना अप्रतिम आमच्या ब्लॅक स्क्रीन वरती हा ब्लॅक सिक्सर. वरती आपण पाहू शकतो यावेळी 42 धावा अजूनही जिंकण्यासाठी खरं तर गरज आहे, ती म्हणजे 37 धावांची. म्हणजे 37 धावा आता 2 षटकामध्ये बनवायचे सूरज, म्हणजे 12 चेंडू आणि 37 धावा. तर इथं आपण जर विचार केला तर समीकरण खूप मोठं रुंदावलंय, आणि हा मोठा धावांचा कर त्यांच्यावरती बसलेला आहे. तो कर ते कसं फेडतील, ती इन्व्हेस्टमेंट जी काही त्यांना करायची आहे, जो काही त्यांना हप्ता फेडायचा आहे, तो कसा फेडला जाईल हे पाहण्यासाठी आपण पुन्हा मैदानामध्ये जाऊ. हा हप्ता फेडण्यासाठी सचिन हा महत्वपूर्ण बॅट्समन आहे. सचिन धावांची सेव्हिंग केली ना तर मात्र युटर्न या मॅचला देऊ शकतो. आणि क्षमता आहे, काबिलियत आहे. खरं तर या खेळाडूमध्ये तितकंच चापल्य आहे, तितकीच करंट, तितकीच ऊर्जा या खेळाडूमध्ये कुठून कुठून भरलेली आहे. आणि सचिनला आपण पाहू शकतो इथून खरं तर तो फलंदाजी करत असताना 10 धावांवरती वैयक्तिक नाबाद खेळतोय. आणि मागच्या मॅचचा सचिनचा अहवाल जर आपण पाहिला ना तर 4 बॉलवरती 4 षटकार सुद्धा त्यानं लगावलेत. मग त्या ताकदीनं, त्या क्षमतेनं, त्या जिद्दीनं, त्या चिकाटीनं इथे मात्र हा सामना जिंकायचा असेल ना बॅटिंग करत असताना गौरी होम मेकर संघाला, तर सचिन हा फार महत्वाचा बॅट्समन आहे या मॅच मध्ये. नक्कीच नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. सचिन वरती संपूर्ण मदार असेल या सामन्याची. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन के कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. या मॅच मध्ये जर सचिन ही मॅच जिंकवली तर नक्कीच या स्पर्धेमध्ये सचिनचं नाव मात्र मोठ्या प्रचंड प्रमाणावरती बहुचर्चित राहील, यातील मात्र शंका नाहीये. सचिनचं नाव होण्यासाठी सचिनला जरूर मेहनत घ्यावी, परंतु संघ गोलंदाजी करतोय ना रवी किरण 11 काय अप्रतिम गोलंदाजी दाखवली. त्यांचे गोलंदाज सहजासहजी हा सामना सोडणार नाहीत, ते सुद्धा वैविध्यपूर्ण मिश्रित गोलंदाजी दाखवतील आकाश. नक्कीच नक्कीच त्यांच्याकडून त्यांचे खेळाडू, त्यांचे प्रेक्षक आणि त्यांचे पाठीराखे हीच खरं तर इच्छा व्यक्त करतायत, आणि त्यांची तीच खरं तर इच्छा आकांक्षा आहे. मात्र दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला सचिनचा, मागील मॅच मध्येही मॅन ऑफ द मॅच घेतला. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मागील मॅच खरं तर फलंदाजी करताना त्यांनी गमावली होती. मग ही मॅच त्यांना जिंकणं खूप महत्वाचं आहे. करो या मरस्ती स्थिती आहे, जर इथून हारले ना तर मग या स्पर्धेला देखील त्यांना खरं तर अलविदा करावा लागणार आहे. 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 37 धावांची. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतील या ठिकाणी. संदेश कडू राईट आर्म ओव्हर द विकेट. संदेशांचा हा बॉल डीप बॅकवर सीमा पार दणदणीत षटकार. आयवा कॅच, 200 रुपयाचं कॅश प्राइज. इथे समीकरण बदलवणारा हा षटकार तुम्ही पाहिलात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या ठिकाणी. हॅलो नक्कीच आयवा कॅच साठी आपण पाहतोय 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे आपण पाहतोय खरं तर एक प्रेक्षकानं अमोल या खरं तर एका प्रेक्षकांना प्रेक्षक कमाल झेल इथे टिपलेला आहे, त्याला प्राइज दिलं जाईल. आकाश, आपण आतापर्यंत व्यावसायिक समालोचक पाहिलेत, व्यावसायिक कॉमेंट, त्यानंतर अंपायर्स पाहिलेत. आता मात्र कदाचित क्रिकेटमध्ये व्यावसायिक प्रेक्षक येतील का, व्हॉलेंटियर्स येतील का, अशी चर्चा मात्र कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग प्रेक्षकांच्या मनामध्ये केली जाते. नक्कीच नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. कारण की अशी जर बक्षिसांची लयलूट असेल तर मग एखादा माणूस काय करेल की आपण स्पर्धा बघावी, त्यानं आपल्याला एन्जॉयमेंटही मिळेल आणि पैसा मिळून जाईल.
अशी लक्की ड्रॉ असलेली ही स्पर्धा आहे. अगदी जे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आले होते ना अमोल, अगदी कामावरून आले होते आणि 200 रुपयाचं बक्षीस मात्र त्यांनी कमावलंय आणि त्यांना माहित सुद्धा नव्हतं की बक्षीस आहे या स्पर्धेमध्ये. तर जाऊया मागच्या दिशेनं, ज्या ठिकाणी 10 चेंडू असतील आणि 30 धावांची गरज असेल. नक्कीच नक्कीच आपण तार छेडली की खरं तर अमोल जॉबवरून इथे आलेले आहेत आणि असं म्हणतात की नशीब भी उन्हीं का साथ देता है जिनके अंदर मेहनत होती आहे. आणि इथं आपण पाहतोय खरं तर मेहनत ते करून आलेले आहेत आणि त्यांना इथे खरं तर सफलता. मनकंडेकचा प्रयत्न झाला पहा. या खरं तर स्ट्रॅटेजी असतात क्रिकेटमध्ये, या चालाख्या असतात खरं तर विकेट घेण्याकरिता. आणि तो या खरं तर रूलचा आपण जर विचार केला, विनू मरकंड यांनी खरं तर अशा प्रकारे बात केलं होतं आणि तेव्हापासून हा रूल खरं तर क्रिकेटमध्ये अंमलात आणलेला. यावेळचा चेंडू इनसाइड एज घेऊन चेंडू सरळ थर्ड मॅन क्षेत्रामध्ये गोलीच्या वेगानं ट्रॅव्हल, चौकार. नऊ चेंडू आणि 26 ची गरज आहे सूरज. सामना अजूनही संपला नाहीये. सामन्यामध्ये उत्कंठा लागलेलीच, सामना अजूनही शिगेला पोहोचलेला आहे. एखादा मोठा फटका आला ना आणि आलाय 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 षटकार. वीस धावांची 8 चेंडू 20 धावा. आकाश, प्रत्येक सिंगल, प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेट या मॅच मध्ये एन्जॉय केली जाते प्रेक्षकांच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच नक्कीच. जसा षटकार येतोय तसा प्रेशर पडतोय गोलंदाजावरती, जसा चौकार येतोय तसा प्रेशर पडतोय गोलंदाजावरती. डॉट चेंडू आला फलंदाजावरती प्रेशर 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 आणि फक्त प्रेशर. आणि या प्रेशरनं प्रेक्षकांची मात्र इथे आपण पाहतोय मज्जा आलेली आहे, कारण की प्रेक्षकांना तितकाच आनंद या स्पर्धेमध्ये मिळतोय. आणि हा सामना आपण पाहतोय आता मात्र क्रुशल मोमेंट वरती आलेला आहे. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. पहा पुन्हा एकदा मनकंडेट करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न दुसऱ्यांदा फसतोय गोलंदाजाचा. कुठेतरी आपण जर विचार केला फलंदाज चांगल्या लय मध्ये आहे, चांगल्या खरं तर लाईन मध्ये तो चाललेला आहे, मग त्याचा कुठेतरी मन कसं विस्कलित करायचा हा गोलंदाजाचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न खरं तर गोलंदाज दाखवतोय. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. चांगला फटका, कार्पेटच्या आधारे चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. मिसफील्ड झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि 2 धावा चित्याच्या चपलायनं पूर्ण. सर्वाधिक महत्वाचा पैलू काय असेल माहिती आहे मॅचचा, जर गोलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायचं असेल तर मग सचिन पाटील याची विकेट घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं राहील, कारण की या फलंदाजामध्ये तितकीच ताकद आहे. आणि हा फलंदाज संध्याकाळी घरच्या सत्रामध्ये आमच्या सुशांत पाटील यांच्याकडून खरं तर धडे गिरवतो. छोटे बंधू आहेत, चांगले समालोचक आहेत, चांगले मॅचेस कव्हर केलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अनुभव शिकलेला आहे. नक्कीच धडा शिकवत असताना, परंतु त्यांचा सुशांत सरांचा एक वाक्य नेहमीच असतो, nalpadu.com. कदाचित आता त्यांच्याकडून आम्हाला माहिती येते की त्यांनी मात्र त्यांना शिकवलंय. इथे मात्र फटका मिस टाइम झाला, एलिव्हेशन देऊ शकले नाहीत आणि बॅट्समन मात्र या मॅचची गोल्डन विकेट ऑफ द मॅच सचिन बॅक टू द डगआउट. नक्कीच नक्कीच पत्रा पाटील आता हळूहळू बघा कवलं पाटील येतील, मग कोण कोण पाटील येईल ते आपण पाहू. हळूहळू मैदानामध्ये जाऊयात आपण. इथे बघा विकेट गेली आहे, यानं मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाच्या डगआउट मध्ये शोकांतिका पसरलेली आहे, कारण की सचिनची विकेट एक VIP विकेट होती आणि ती विकेट घेतली आहे गोलंदाजानं. संदेश याला मिळालेली सफलता. सूरज आपण जर विचार केला सचिनला बाद केलं म्हणजे या मॅच मध्ये खरं तर ते रिटर्न आले की काय असेच संकेत चिन्ह दिसत आहेत. असे संकेत जरी असले ना, परंतु क्रिकेट हा खेळ एकट्याचा नाहीये. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडू एकत्र येऊन ते खेळ करत असतात आणि इथून मात्र आता सचिन बाद झाल्यानंतर संघाचा डाव सावरायचा आहे. बॅट्समन आहेत निकेश पाटील आणि त्यांचे साथीदार जीवन मात्र या दोघांना
इथून 6 बॉल मध्ये 18 रन्स कंप्लीट करावे लागतील. डू ऑर डाय, जिंका किंवा मरा, करो या मरो अशी स्थिती असताना इथे एकतर तुम्हाला लढावं लागेल आणि नाहीतर तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर निघावं लागेल. नक्कीच नक्कीच. खेळ मांडी याला वालवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे. मॅच मध्ये आपण जर पाहिलं, सामना हरला का मग एका एकाला पायी चालावं लागतं आणि घरचा रस्ता पकडावा लागतो. इथे जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा, आपल्या संघाचा अजेंडा रोवायचा असेल तर मग शेवटपर्यंत चांगलं कार्य करणं खूप महत्वाचं आहे. आदरणीय किसनजी म्हात्रे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. आमचे अतिथी मान्यवर, कामटे गावचे रहिवासी, एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून ज्याची खरं तर ओळख राहिलेली आहे. गोड व्यक्तिमत्व, डेअरी मिल्क सारखे स्वीट व्यक्तिमत्व आपण पाहतोय. किसनजी म्हात्रे साहेब यांचं इथं आगमन. चांगला चेंडू होता, पायांवरती खरं तर हा चेंडू जोरानं फेकला होता फलंदाजासाठी. फलंदाजाला फार तर समजून आला नाहीये. एक धाव इथे खरं तर घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न अप्रतिम, रनिंग बिटवीन द विकेट. जणू काही 2 चित्ते मैदानामध्ये धावतायत अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण इथे पाहिली. या चेंडूवरती 2 धावा 2 फलंदाजांनी मात्र धावून पळून घेतल्या. एकूण धावा धाव फलकावरती 63. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. इथे गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलेत विनोद भगत, विनोद म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी येत असताना राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेटचा हा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट. काऊ कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना प्लंबिंग झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा मात्र उठवला आकाश. 2 धावा मिळतील, समीकरण बदलेल. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 14 धावांची. आकाश, ही मॅच प्रेक्षकांना हवीशी वाटणारी रंगते. ही मॅच प्रेक्षक आतुर होते की रोमांचक स्थितीत होईल. आकाश, या मॅचचा रिझल्ट काय असेल, तुला काय वाटतं? तर नक्कीच द गेम ऑफ अनसर्टन्टी इज अ क्रिकेट. जर आणि तर या शब्दांना स्थान नसलेला खेळ म्हणजे क्रिकेट. शेवटपर्यंत सामन्यामध्ये काय होईल याची आपण अजूनपर्यंत मात्र भाकीतवाणी करू शकत नाही आहोत. पहा इथे चांगली फटकेबाजी, वेगानं चेंडूंवरती मात्र बॅट फिरवली जाते, मात्र खालून बॅट का फिरवली जाते हाही प्रश्न आहे. पहा दुसरीचा इथे प्रयत्न झालाय आणि डायरेक्ट काम बनवून जाईल, फलंदाज बाद होईल. धावचितच्या स्वरूपात संघाला बसेल धक्का. धक्का क्रमांक 5. सदुसष्ट धावा आतापर्यंतची धावसंख्या 79 धावांचा पल्ला गाठत असताना अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. सामना या चेंडूवरती जर षटकार आला ना तर मग मजा येणार आहे मॅच मध्ये, यात काही मात्र शंका नाहीये. आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण सामना एन्जॉय करू, यात तेल मात्र शंका नसणार आहे. प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेचा आस्वाद अगदी डोल्यात तेल घालून घेत आहेत आणि हे मॅच देखील प्रेक्षक टाळ्या शिट्ट्या जरूर वाजवताना तुम्ही पाहताय. इथे मात्र दोन्ही संघांवरती मानसिक दडपण आहे. हा विजय असेल मित्रमंडळ आयोजकांचा, हा विजय असेल संयोजकांचा, हा विजय असेल कामोटे जुई नौपाडा गावाचा, हा विजय असेल क्रिकेट आणि क्रिकेटचा. 2 चेंडू 12 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते या बॉल साठी. राऊंड विकेट, गोलंदाज, प्रेशर आणि प्रेशर. ओहो, फुलर लेनचा बॉल होता. खर तर षटकार येणं लाजमी होतं आणि फुलर लेनचा बॉल म्हटलं का मग आमंत्रण असतं आणि खरं तर या आमंत्रणाचा स्वीकार आपण पाहतो थोडासा खराब केलेला आहे. कारण की आपण पाहतो एखादं आपल्याला इन्व्हिटेशन आलं मग आपल्यावर असतं आपण कुठे जातो, कुठे नाही जात, कुठे कसे जातो, कुठे गिफ्ट घेऊन जातो. तर इथे हा आमंत्रण त्यानं मात्र खराबरित्या स्वीकारलेला आहे. शेवटपर्यंत आपण जर पाहिली प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा चरण शिगेल म्हणूनच आणि 6व्या वर्षामध्ये खरं तर ही स्पर्धा उतरलेली आहे. हा खेळ खरं तर तारुण्याचा जल्लोष असतो, जोश असतो, उत्साह असतो, उदंड प्रतिसाद असतो आणि हा उदंड प्रतिसाद आपण इथं पाहतोय. दर्दी प्रेक्षक आणि प्रेक्षकांच्या खरं तर अंतर्गत ही स्पर्धा एन्जॉय केली गेली. हा सामना जिंकलाय तो म्हणजेच द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजी करणाऱ्या रवी किरण 11 क्रिकेट संघानं.
खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आम्ही इथून आभार व्यक्त करू गौरी होममेकर्स या टीमचे.